आधी पोटोबा आणि मग विठोबा तसंच काही आज आमच्यासोबत झालं. तर सकाळी ना माझी इकडे स्वयंपाकाची गडबड सुरू होती, कारण उठायला मला आज थोडा उशीर झाला होता. तोपर्यंत हे मला बोलले की आज आपण साऊबाईला जाऊया. म्हणलं ठीक आहे. मग मी माझं आवरलं आणि साऊबाईला ना धपाटीचा नैवेद्य लागतो, पण मला ते काही बनवायला वेळ नव्हता, म्हणून मी इकडे दही भाताचाच नैवेद्य घेतला. आता त्यासाठी सुद्धा दही नव्हतं, ते आम्ही जाता जाता घेणार होतो. तर इकडे मी अगरबत्ती, हळदी कुंकू, नारळ सगळं घरूनच घेतलं आणि मग आम्ही निघालो. आता तसं तर वरचेवर आम्ही तिकडे जात असतो, पण श्रावण महिन्यात आवर्जून नारळ फोडण्यासाठी जातो. तर जाता जाता एका ठिकाणी दही घेतलं. तसं फार लांब नाही आहे मंदिर, शेजारच्याच गावामध्ये आहे. तसं खरं तर मंदिर सुद्धा नाही आहे तिथे, साधं पत्र्याचं छत पण नाही. तर निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं ना अतिशय जागृत आणि नवसाला पावणारं असं हे देवस्थान आहे. तर आम्ही तिथे पोचलो, गाडी वगैरे लावलं. म्हटलं इथे बघावं तर पेढे मिळतात का, कारण बाकी सगळं तर आम्ही घरून आणलं होतं. तर तिथे पेढे तर होते, पण ह्या काकांनी ना आम्हाला गेल्या गेल्या प्रसाद सुद्धा दिला. त्या प्रसादामध्ये ना मस्त तुपातला इकडे शिरा होता. तर तो तिथेच बसून आम्ही खाल्ला आणि मग निघालो देवाकडे. आता आज श्रावणातला शुक्रवार असल्यामुळे तशी भरपूर गर्दी होती. तशी एरवी पण इथं गर्दी असतेच, पण आज इकडे सवासणीची जेवण पण सुरू होते. आता श्रावणात सगळ्या गोड्या सवासण्या घालतात. आता काहींच्या नवसाच्या असतात, काहींच्या हौसेच्या असतात. आता घरूनच सगळा पूर्ण वरणाचा स्वयंपाक करून आणतात आणि देवाच्या दारात तिथे सवासणी जेवायला घालतात. नंतर मी इकडे देवाला हळदी कुंकू वगैरे लावलं, अगरबत्ती लावली आणि पुजाऱ्यांनी इकडे नारळ फोडला. आता दहीभाताचा नैवेद्य देवाला दाखवला, सोबतच साईडने सुद्धा नैवेद्य म्हणजे दहीभाताचा सडा घालतात, तो सुद्धा मी घालून घेतला आणि मग नमस्कार करून आम्ही निघालो. तर ही आहे गुंड. तर याच्यावरती ना असं म्हणतात की 1 रुपया ठेवून आपल्या मनात जी इच्छा आहे ते बोलायची, आणि ही गुंड जर उचलली तर इच्छा पूर्ण होणार, नाही उचलली तर इच्छा पूर्ण होणार नाही असं म्हणतात. तर 2 वर्षापूर्वी ह्या गोष्टीचा अनुभव मी सुद्धा घेतलाय. तर चला, हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.